श्री स्वामी समर्थ. महिलांनो, तुम्ही कधी तुमच्या मुलांची नजरबाधा, दृष्ट तेजपत्त्याने कधी उतरवून बघितलेली आहे का? तर नक्की उतरवून बघा. क्षणात मुलांची नजरबाधा असेल, दृष्ट असेल, डोकं दुखत असेल मुलांचं, कधी कधी आपल्या मुलांना आपली सुद्धा नजरबाधा होऊन जाते. मुलांची थोडी प्रगती झाली की इतरांची सुद्धा नजरबाधा होऊन जाते. मग त्यांचं डोकोदुखी होतं, डोळे जड होतात, ताप वगैरे येतो, मुलं आळस करतात. शिक्षण असो, नोकरी असो, मूल मोठं असो किंवा लहान असो, प्रत्येक आईने एक तेजपत्ता घेऊन मुलांची नजरबाधा, दृष्ट नक्की उतरवून बघा. काय करायचं आहे? हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. संध्याकाळी करा, सकाळी करा. तर एक तेजपत्ता घ्यायचा आहे. तेजपत्त्याच्या वरच्या भागावर, चिकण्या भागावर तुम्हाला थोडंसं मीठ ठेवायचं आहे. जे जेवणात मीठ वापरतो, थोडंसं चिमूटभर मीठ ठेवा. चिमूटभर मिठावर काळी मोहरी ठेवायची आहे. तो तेजपत्ता नीट दुमडून घ्यायचा आहे. उजव्या हातात घ्यायचा आहे. मुलांना उभं करायचं आहे. पूर्व पश्चिम मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तो तेजपत्ता चांगला नीट उतरवून घ्यायचा आहे 7 वेळा. आणि तो तेजपत्ता बाहेर तुम्ही टाकून दिला कचऱ्याच्या डब्यात तरीही चालेल, किंवा तुम्ही जाळून वगैरे